सुंठ, सुकी जवळे तुम्ही कधी खाल्लेत का? नाही? किसमूर म्हणून एक खूप प्रसिद्ध असा चटणीचा प्रकार आहे आणि तो सुक्या बांगड्यापासून केला जातो, सुक्या जवळ्यांपासून केला जातो, सुकी सुंठ, नंतर इसवण म्हणजे सुरमई जी असते तीही वाळवून त्याच्यापासूनही बनवतात किसमूर। गोव्याला, मालवणला, कोकणात भरपूर प्रसिद्ध आहे आणि रेसिपी अगदी सोपी आहे आणि आता ऑनलाईन सुद्धा तुम्हाला ही सुकी जवळी किंवा सुकी सुंठ इझिली अवेलेबल आहेत। कसं करायचं चला बघूया। ही आहेत सुकी जवळी म्हणजे सुंठ म्हणजे झिंगेच पण अगदी छोटे बेबीवाले आणि ती अशी छान सुकवलेल्या कंडिशनमध्ये मीठ वगैरे लावलेलंच असतं, छान लागतं। ह्याला आधी आपल्याला छान करून भाजून घ्यायचं आहे। एक मोठी वाटी आपल्याला हे सुकी जवळी घ्यायची आहे। इथं मी कढई गरम केलेली आहे आणि ह्याच्यात अगदी सिम गॅसवर कुरकुरीत आपल्याला ही जवळी भाजून घ्यायची आहे। छान कुरकुरीत होतात पण सिम गॅसवर करा, गॅस मोठा ठेवला तर करपतात, छान लागत नाहीत, कडसर लागतात। त्यामुळे बारीक गॅसवरती कुरकुरीत ह्याला भाजून घेऊ। आता इथं बघा छान आपले हे जे जवळे आहेत ते भाजले गेलेत। गॅस बंद करूया आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता मस्तपैकी 1-2 ते 3 चमचे खोबरेल तेल घ्यायचे हा। आता इथं तुम्ही खोबरेल तेल मी घेतलंय, तुमच्याकडे जर खोबरेल तेल आवडत नसेल तर साधं व्हेजिटेबल ऑइल घेतलं तरीही चालेल आणि त्याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा उभा चिरलेला कांदा बारीक अगदी पातळ आपण चिरून घ्यायचा आणि तो परतायचा। इथं आपल्याला कांदा खूप लालसर असा करायचा नाहीये, साधारण ट्रान्सपरंट असा कांदा झाला की आपण काय करायचं, ह्याच्यामध्ये ओलं खोबरं जवळपास एक अर्धा वाटी असलेलं ओलं खोबरं, एक पाव चमचा हळद, मालवणी मसाला 1 चमचा, 1 ते 1.5 चमचा घाला, तिखट तुम्हाला आवडतं तसं। ह्या जवळ्यांमध्ये ऑलरेडी मीठ असतं त्यामुळे इथं मीठ अगदी बेतानी फक्त कांद्यापुरतंच घालायचं आणि हे एकदा छान मिक्स करून घ्यायचं। आणि ह्याच्यामध्ये इथं असं मी कोकम भिजत घातलेले आहेत म्हणजे त्याचा रस छान निघतो। 3 ते 4 सोलं आणि थोडंसं सोलाचं पाणी। आणि आता ह्याच्यामध्ये हे सुके जवळे घालूया। आता हे छान मिक्स करून घेऊया। हे बघा असं छान कलर पण किती सुंदर येतो याला, एक नंबर होते। ह्याला वरून भरपूर कोथिंबीर आपण बुरबुरायची। जवळ्याची किसमूर रेडी, सर्व करू। सुक्या जवळ्याची किसमूर रेडी आहे। इतकी झटपट चटणी बनते आणि आपल्या जेवणाचा स्वाद वाढवते। अगदी साधं वरण भात किंवा सोलकढी भात आणि त्याच्याबरोबर ही चटणी किसमूर अप्रतिम लागतं। भाकरी सोबत तुम्ही प्रवासात पण घेऊन जाऊ शकता। फ्रीज मध्ये ठेवलं तर अगदी 8 ते 15 दिवस ह्याला काहीही होत नाही। रोज थोडं थोडंसं खायचं, मस्त लागतं। आणि ही रेसिपी मस्ट ट्राय रेसिपी आहे, माझी पर्सनल फेवरेट आहे। नक्की करून बघा, आवडणार याची मला गॅरंटी। आवडलं तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। मास्टर रेसिपीज।